यूट्यूब शॉर्ट्समधून मी तुमच्यासोबत न्यूज शेअर केली होती की आम्ही स्वतःचं घर घेतलं आहे पुण्यामध्ये. अगदी जसं आम्हाला हवं होतं तसं स्वप्नातलं घर आम्ही बुक केलं आहे आणि आज आपण तिथेच आलेलो आहोत. तर विचार केला की तुमच्यासोबत घराची एक शॉर्ट टूर शेअर करावी. तर नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, आणि आज आपण पाहणार आहोत आमचं स्वप्नातलं घर. हा असणार आहे आपलं हॉल आणि हॉलला सुंदर अशी बाल्कनी आहे. अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि साधारण एक 7-8 महिन्यामध्ये कन्स्ट्रक्शन पूर्ण होईल. त्यावेळेला मी पुन्हा एकदा तुम्हाला होम टूर छानशी देईनच. ही आहे आपल्या घराची मेन एंट्री. आल्यानंतर इथे आपण हॉल पाहिला आणि इथे एक मास्टर बेडरूम आहे. या मास्टर बेडरूमला ही सुंदर अशी बाल्कनी आहे. या बाल्कनी मधून दिसणारा जो व्ह्यू आहे तो गार्डन व्ह्यू असणार आहे. या मास्टर बेडरूमचं इकडे वॉशरूम असणार आहे. पुन्हा आपण आलोय हॉलमध्ये आणि हॉलमधून इकडे या बाजूला असणार आहे आपलं स्वयंपाकघर, किचन. अजून इथे स्वयंपाकघराचं काम चालू आहे. अजून कट्टा वगैरे बसवलेला नाहीये, फक्त स्विचचं वगैरे काम झालंय. इथे असणार आहे आपलं छानसं हे स्वयंपाकघर आणि ह्या स्वयंपाकघराला इथे दिलेली आहे युटिलिटी. ही असणार आहे आपली किड्स रूम. या किड्स रूमला इथे मस्त अशी खिडकी आहे. या खिडक्यांचं ग्रॅनाइटचं काम झालंय, ग्रिलचं काम झालेलं आहे. ते बऱ्यापैकी कामं उरकत आली आहेत आणि मला वाटतंय साधारण जुलै-ऑगस्ट पर्यंत सगळी कामं पूर्ण होतील. तसं आम्हाला पोझिशन डिसेंबरमध्ये सांगितलंय. पण काम पाहता कधी असं वाटतं की लवकर काम पूर्ण होईल, कधी असं वाटतं की नाही डिसेंबर नंतर पुन्हा परत 2-3 महिने आपण धरूनच चालूयात, कारण काही किरकोळ कामं असतात, त्यांना वेळ लागतो. आता बघूयात कधी पोझिशन मिळतंय, त्यानंतर मग आणखी बऱ्याच गोष्टी असतात. तर खिडकीमधून इकडे या साईडला छोटासा डोंगर दिसतो, डोंगराचा एक पाठ दिसतो, डोंगराचं टोक दिसतं तिथे. स्वयंपाकघराच्या समोरच आहे ही किड्स रूम आणि त्यानंतर मग आपण स्वयंपाकघरातून इकडे या साईडला आलो की इथे असणार आहे कॉमन वॉशरूम. बेसिनची वगैरे स्पेस आहे आणि त्यानंतर मग इकडे असणार आहे आपली आणखीन एक मास्टर बेडरूम. या मास्टर बेडरूमला सुद्धा इथे सुंदर अशी छान खिडकी आहे. खिडकीमधून छान तिकडच्या डोंगराचा व्ह्यू दिसतो आणि वारा हवेशीर आहे. 6व्या फ्लोअरवरती आपलं घर असणार आहे, त्यामुळे अगदी हवेशीर आहे. सूर्यप्रकाश घरामध्ये भरपूर आहे. जरी समोर अपार्टमेंट असलं तरी देखील समोरच्या अपार्टमेंटची हाईट सुद्धा आपल्या अपार्टमेंट एवढीच आहे. त्याच्यामुळे जास्त कुठून उजेड ब्लॉक झालाय असं काही झालेलं नाहीये आणि समोर सगळं कन्स्ट्रक्शन रेडी असल्यामुळे पुन्हा भविष्यात जाऊन आजूबाजूला कन्स्ट्रक्शन होईल आणि त्या आवाजाचा आपल्याला त्रास होईल अशी काही संभावना नाहीये, अशी काही शक्यता नाहीये. त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट झाली आहे. आणि या मास्टर बेडरूमचं बाथरूम जे आहे ते इकडे आहे. इकडे दुसरा फ्लॅट असणार आहे, अगदी मिरर फ्लॅट आहे त्या साईडला 3 BHKचा. ते अजून काम पूर्ण झालेलं नाहीये. इथे अजून त्यांनी मधून जायला यायला रस्ता ठेवलाय. तर हा असा मस्त आपला फ्लॅट आहे. साधारणपणे 950-950 कार्पेट एरिया असलेला हा आपला फ्लॅट आहे. प्रॉपर्टी खरेदी करत असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, ह्या फ्लॅटची खरेदी होत असताना आम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या, कारण जेव्हा आपण एखादा फ्लॅट खरेदी करतो, एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो, मग ती कोणतीही असू शकते,
ते करत असताना आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करतो आणि त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण हे मोठं पाऊल घेत असतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचा आम्ही अभ्यास केला, ज्या गोष्टी विचारात घेऊन आम्ही या फ्लॅटची खरेदी केली, हे सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.